बरेच दिवसापासून विचार केला होता की हे रोटी मेकर मागवायचं, पण मागवताना जरा मनात भीतीच होती. आणि मग आम्ही 3-4 मैत्रिणींनी मिळून विचार केला की पहिलं एकीनेच मागवायचं. मग आमच्या एका मैत्रिणीने हे ऑर्डर केलं आणि तिच्या दुकानावर हे पार्सल रिसीव झालं. आता पार्सल मिळालं हे ऐकताच आम्ही दोघीजणी गेलो आणि म्हटलं चला आता बघूया हे रोटी मेकर कसं आलं आहे. तर आम्ही पीठ वगैरे घेऊनच दुकानात गेलो, तेल आणि पीठ घेऊन गेलो. म्हणजे चला आपण आज इथेच ट्राय करू, जर आवडलं तर आपणही याची ऑर्डर करूया असं आम्ही विचार करून तिथे पोहोचलो. आणि पोहोचताच बघा ऑर्डर खूप छान अशी मिळाली होती. तर हे आम्ही पार्सल अनबॉक्सिंग केलं आणि लगेच तिथेच पहा या पद्धतीने त्याला असा हा नट लावून घेतलेला आहे. स्क्रू फिक्स करून घेतल्यानंतर पिठाच्या गोळ्यानेच याला पुसून घेतलेलं आहे. आता ट्रायल करायचं होतं, पण एकदम पद्धतशीर असं आम्ही हे ट्रायल केलेलं आहे. पहा, सगळ्यात आधी आम्ही विचार केला याला तेल लावून असं हे ट्राय करूया. तर दोन्ही साईडनी तेल लावलं, छोटा असा पिठाचा गोळा घेतला. तर छान अशी छोटी पुरीपेक्षा थोडीशी मोठी आकाराची ही चपाती तयार झाली. मग म्हटलं चला अजून थोडंसं असं प्रेस करून बघूया. थोडंसं प्रेस करून बघितलं, थोडा अजून गोळा मोठा झाला. आता हे जर तुम्हाला लहान लहान अशा चपात्या जर आवडत असतील तर हे तुम्ही पार्सल मागवू शकता. आणि म्हटलं चला आता अजून एका मैत्रिणीची आयडिया होती की आपण याला प्लॅस्टिकवर ट्राय करून बघूया. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला प्लॅस्टिक लावून प्लॅस्टिकवर थोडं थोडं असं तेल लावून हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं प्रेस करून घेतलं. प्लॅस्टिकवर तर एकदम छान अशी ही चपाती तयार झाली. आपण पोलपाटावर बनवतो तर जास्त मोठी असते, पण या रोटी मेकरच्या हिशोबाने ही खूप छान अशी चपाती या प्लॅस्टिकवर झालेली आहे. तर हे प्लॅस्टिकचं तर आम्हाला खूप आवडलं. मग एकीची आयडिया होती की आपण याला पीठ लावून ट्राय करूया. तर म्हटलं चला आता पीठ लावूनही ट्राय करू. तर आता पिठाचाही रिव्ह्यू तुम्हाला सांगते. तर पहा, पीठ लावल्यानंतर हे असं काहीतरी झालं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण हा पिठाचा गोळा एका साईडला चिटकून बसलेला आहे. पिठाचं तर हे काही बरोबर झालेलंच नाही आहे. म्हणजे आपण याला फक्त तेल लावूनच बनवू शकतो. तुमच्याकडेही असं जर असेल आणि तुम्ही अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पिठाचं तर हे काही आम्हाला आवडलं नाही. यांच्यामध्ये एका साईडला अशी ही एकदम पातळ चपाती झाली होती आणि एका साईडला थोडीशी जाड राहत होती. तर अशा या 3 पद्धती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्या पद्धतीने बनवायचे आता हे तुम्ही बघा. तुम्हाला जर हे पार्सल आवडलं असेल तर कमेंटमध्ये लिंक लिहा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. अशाच काही छान आणि एकदम रिव्ह्यूसाठी अमायराज किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.